वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर त्याची टोळी मोडून पडेल, त्यांचं सिंडिकेट मोडून पडेल, त्यांचा माज कमी होईल, त्यांची दहशत कमी होईल असं सर्वांना वाटत होतं. काही काळ तसं झालं सुद्धा, म्हणजे तसं वाटलं सुद्धा. पण आता वाल्मिक कराडची टोळी पुन्हा एकदा डोकं वर काढते असं दिसतंय. मी असं का म्हणतोय, तर काल किंवा परवाच्या दिवशी वाल्मिक कराडच्या टोळीतल्या काही मुलांनी एक डोक्यात तिडीक यावी अशी घटना घडवली. काय आहे ती घटना? तर ती घटना म्हणजे स्वर्गीय महादेव मुंडेंच्या मुलांना केलेली मारहाण. आता ही मुलं 10वी 11वीची किंवा 7वी 8वीची मुलं आहेत. आता या मुलांना मारहाण करून नेमकं वाल्मिकच्या टोळीनं काय साधलं? त्यांनी महादेव मुंडेंच्या मुलांना आत्ताच मारहाण का केली? त्यांना यामधून नेमकं काय दाखवून द्यायचंय किंवा काय इशारा द्यायचाय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. सोबतच वाल्मिक कराडच्या टोळीची दहशत पूर्णपणे मोडून का निघत नाही हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर वाल्मिकच्या दहशतीला कोण खतपाणी घालताय असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की परळीतल्या महादेव मुंडे नावाच्या व्यापाऱ्याची परळीच्या तहसील समोर आणि कोर्टासमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली. म्हणजे ती हत्या एवढी निर्घृण होती की ते फोटो कुणाला पाहावत सुद्धा नव्हते. पण 2 वर्ष या केसमध्ये काही घडलं नाही आणि त्यांच्या पत्नीनं या न्यायासाठी मोठ्या प्रमाणावर लढा दिला. त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. जरांगे पाटलांच्या मार्फत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग झाली. त्यानंतर त्यांनी विष प्राशन केलं. त्यानंतर एसआयटीची स्थापना झाली आणि एसआयटीनं तपास हातात घेऊन 7 महिने होऊन सुद्धा कोणतेही धागेदोरे हाती लागत नव्हते. म्हणजे कुमावत साहेबांसारखे अतिशय कर्तव्यदक्ष समजले जाणारे अधिकारी या एसआयटीचे प्रमुख होते. पण 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी हत्येला होऊन गेला होता. त्यामुळं पुरावे शोधणं किंवा साक्षीदार शोधणं हे तेवढंसं सोपं नव्हतं. परळीमधल्या अनेक जणांनी हा गुन्हा होताना, हा खून होताना बघितला होता. पण कोणीही समोर येऊन बोलायला तयार नव्हतं. कारण होतं वाल्मिकची दहशत आणि त्याच्या डोक्यावर असलेला धनंजय मुंडेंचा वरदास्त. त्यामुळं आपला जीव कशाला धोक्यात घालायचा हा प्रश्न सगळ्याच माणसांना पडला होता. आणि तो प्रश्न सामान्य माणसाला पडणं हे सुद्धा साहजिक आहे. कारण की प्रत्येक जण हा आपल्या जीवाला घाबरत असतो. त्यामुळं कुमावत साहेबांसारखा कर्तव्यदक्ष अधिकारी जरी या एसआयटीचा प्रमुख असला तरीही एवढ्या महिन्यानंतर ज्यावेळी एखादी केस रिओपन होते त्यावेळी त्या केसचा तपास करणं हे सोपं नसतं. कारण की बऱ्याचदा पुरावे हे नष्ट केलेले असतात किंवा काळाच्या ओघात ते पुरावे संपलेले असतात. त्यामुळं ही केस तेवढी टॅकल करायला सोपी नव्हती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता एवढी सगळी बिकट परिस्थिती असताना सुद्धा कुमावत साहेबांनी काही जणांना ताब्यात घेतलं आणि वाल्मिक कराडच्या टोळीतल्या किंवा त्याच्या कुटुंबातल्या काही सदस्यांना नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्टसाठी मुंबईला नेलं. आता त्या टेस्टचे अहवाल काय येतील ते काही दिवसात आपल्याला समजेलच. पण या सगळ्या टेस्टमुळं किंवा या सगळ्या कारवाईमुळं वाल्मिक कराडच्या टोळीचे धाबे हे दणाणलेले होते. आणि दुसरीकडे महादेव मुंडेंच्या ज्या पत्नी आहेत ज्ञानेश्वरी मुंडे, या ज्ञानेश्वरी मुंडेंनी जाहीरपणे वाल्मिक कराडच्या मुलांचा म्हणजे सुशील कराड आणि श्री कराड या दोन्ही मुलांचा या कटामध्ये सहभाग आहे आणि तेच या कटाचे मुख्य सूत्रधार आहेत असं जाहीरपणे सांगायला सुरुवात केली. शिवाय ज्ञानेश्वरी ताईंनी त्यांचा जो पुरवणी जबाब दिला त्या पुरवणी जबाबात सुद्धा त्यांनी गोट्यागीते असेल, सुशील कराड असेल किंवा श्री कराड असेल या लोकांची नावं घेतली. आता या सगळ्या गोष्टीमुळे आपली चौकशी होऊ शकते किंवा आपल्याला सुद्धा बापासारखं जेलमध्ये जायला लागू शकतं असं वाल्मिक कराडच्या मुलांना वाटलं. आता 1.5 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर केस रिओपन होणं आणि त्या केसमध्ये आपण अडकण्याची शक्यता निर्माण होणं हे कशामुळे होतंय तर एका विधवा स्त्रीनं तिच्या पतीला न्याय मिळावा यासाठी जो संघर्ष केला, जे हातपाय हलवले त्या हातपाय हलवण्यामुळं आणि संघर्ष करण्यामुळं. कारण ज्ञानेश्वरी ताईंनी हा लढा दिला. त्यांनी पोलिसांवरचा दबाव मीडियाच्या माध्यमातून कमी होऊ दिला नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळं तपास हा काही ढिला पडला नाही आणि त्यामुळं हा तपास एका निष्कर्षापर्यंत पोहोचला. त्यामुळं हा तपास जर स्लो डाऊन करायचा असेल किंवा बंद पाडायचा असेल किंवा आधी ज्या प्रकारे ही केस बंद पाडली होती त्या प्रकारे हे प्रकरण जर थंड बस्त्यात घालायचं असेल
तर या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या ज्ञानेश्वरी ताईंना शांत बसवणं ही वाल्मी कराडच्या गँगची प्रायोरिटी होती. आता पतीच्या निधनानंतर एखादी महिला तिचं जे भविष्य आहे ती तिच्या मुलामध्ये बघत असते. त्यामुळं ज्ञानेश्वरी ताईंना भीती घालण्यासाठी किंवा त्यांनी हा पाठपुरावा थांबवावा आणि घरात शांत बसावं, यासाठी आम्ही तुमच्या मुलांना सुद्धा धोका पोहोचू शकतो किंवा त्यांची जीवितहानी करू शकतो, असा इशारा वाल्मी कराडच्या टोळीतल्या या गुंडांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी त्यासाठी ट्युशनला गेलेल्या महादेव मुंडेंच्या मुलांना जबर मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या ज्ञानेश्वरीताईंनी या प्रकरणाचा पाठपुरावा करू नये आणि त्यांनी घाबरून घरातच बसावं, यासाठी वाल्मी कराडच्या टोळीतल्या तरुणांनी महादेव मुंडेंच्या मुलांवर हल्ला केला किंवा त्यांना मारहाण केली. आता या मारहाणीतून त्यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जर शांत बसल्या नाहीत किंवा तुम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा थांबवला नाही किंवा हे प्रकरण आम्हाला दाबायचं तसं दाबू दिलं नाही, तर आम्ही तुमच्या मुलांच्या जीवाशी खेळू शकतो किंवा त्यांच्या जीविताला धोका हा निर्माण करू शकतो. त्यामुळं महादेव मुंडेंच्या कुटुंबाला भीती दाखवण्यासाठी हा हल्ला केला गेला किंवा ही मारहाण केली गेली, असं मला वाटतं. आता हे सगळं जरी असलं तरी इथं पोलिसांची अकार्यक्षमता आपल्याला दिसून येते. म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडचे एसपी बदलले गेले आणि नवनीत कावत साहेब हे एसपी म्हणून आले. आता नवनीत कावत साहेब हे कार्यक्षम अधिकारी म्हणून जरी परिचित असले किंवा ते कोणताही भेदभाव न करता सर्वांना न्याय भूमिकेतून बघतात असं जरी सांगितलं जात असलं, नवनीत कावत साहेबांच्या हाताखाली जे अधिकारी आहेत म्हणजे PSI आहेत, PI आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत, ही सगळी बॅच ही वाल्मी कराडनं त्याच्या सोयीनुसार आणलेली आहे. त्यामुळे हे खालचे अधिकारी वाल्मी कराडच्या टोळीला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असं अनेकदा दिसून आलंय. आता पोलिसांच्या या अकार्यक्षमतेमुळेच महादेव मुंडे प्रकरणातला सर्वात प्राईम सस्पेक्ट आणि मुख्य संशयित असलेला गोट्या गीते हा फरार झालेला आहे. म्हणजे मकोका लागून सुद्धा हा आरोपी फरार झाला आणि विशेष म्हणजे तो व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड करतो, तरीही पोलिसांना तो सापडत नाही. ही पोलिसांची अकार्यक्षमता आहे. त्यामुळे आता नवनीत कावतांसारखे एसपी जरी आले असले तरी कार्यक्षम पोलीस अधिकारी हे बीड जिल्ह्यामध्ये आणणं ही काळाची गरज आहे आणि त्यानंतरच वाल्मी टोळीची दहशत ही कमी होऊ शकते किंवा संपू शकते असं मला वाटतं. आता या निंदनीय अशा मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये पोलीस काय तपास करतात किंवा आरोपींना कशा प्रकारे जेरबंद करतात हे बघावं लागणार आहे. आता या नार्को टेस्टचा आणि ब्रेन मॅपिंग टेस्टचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आल्यानंतर आपण त्याचं विश्लेषण करू किंवा त्याबद्दल बोलूच. तोपर्यंत थांबूयात. आता हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच वाल्मी कराडच्या टोळीची दहशत अजूनपर्यंत न संपण्यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.